सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। रामकृष्ण हरी। ज्ञानेश्वरीतील 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग। अध्याय 14वा श्लोक क्रमांक 7। रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्। ह्या 7व्या श्लोकामध्ये आपण काल पाहिलं की रजोगुणाचं स्वरूप काय, रजोगुणापासून कोणत्या गोष्टी उत्पन्न झाल्या आणि रजोगुण हा जीवाला कोणत्या माध्यमातून बंधनात घालतो, ह्या 3 गोष्टीचा प्रमुख विचार 7व्या श्लोकामध्ये आहे। रजोगुणाचं स्वरूप काय आहे तर रजहा रसात्मकम। रजोगुण रागात्मक आहे, म्हणजे रंजनात्मक हा त्याचा स्वभाव आहे, आसक्ती हा त्याचा स्वभाव आहे। रजोगुण ज्यांच्या अंतःकरणामध्ये असतो ते सतत बाह्य जगताच्या कोणत्या न कोणत्या कार्यामध्ये रंगलेले असतात आणि त्यातून 2 गोष्टींचा जन्म होतो, तृष्णा संग समुद्भवम्। प्राप्त नसलेली गोष्ट प्राप्त होणे ही तृष्णा, आणि प्राप्त झालेल्या गोष्टीच्या विषयी ती कायम टिकून राहणे अशी आसक्ती, असा संग। या 2 गोष्टी ह्या तृष्णा आणि संग ह्या रजोगुणापासून उत्पन्न होतात। आणि हा रजोगुण कर्मयोगेन देहिनम बध्नाति हे कोणते, मी कर्म करणारा आहे, मी हे कर्म केलं आहे, मला ह्या कर्माचं फळ असं प्राप्त व्हायला पाहिजे, म्हणजे कर्म करताना कर्तृत्व आणि कर्म फल आस्वाद माझ्यामुळे झालं, मी कर्म केलं, अशा प्रकारच्या कर्मसंगाने तो जीवाला हा रजोगुण बांधतो आणि जीवाते रंजवू जाणे, जीवाला शब्द स्पर्श रूप रस गंध सत्ता संपत्ती कीर्ती यांच्यामध्ये रंगवून ठेवतो आणि तिथे सतत कोणत्या ना कोणत्या विषयाच्या विषयी अंतःकरणामध्ये न संपणारी तरुण अभिलाषा ही कायम जिवंत असते। ह्या रजोगुणाचा थोडासा अंतःकरणामध्ये प्रवेश झाला की माणसांच्या अंतःकरणामध्ये डिझायर, कामना ही एकदम तीव्र होते, त्या कामाच्या उन्मत्त
पणाच्या अधीन हे होतात आणि मग विषय तृष्णारूपी ह्या वाऱ्यावरती बसून त्यांचं भलतीकडे संचार असतो. मग वारया ओळघे तृष्णेच्या वारया ओळघे, त्या तृष्णारूपी ह्या वाऱ्याच्या वरती बसून त्यांचा संचार असतो. म्हणजे रजोगुण माणसं सारखे फिरत असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर सारखं फिरत राहणं. अभिलाषात तरुण असते, थकवा येत नाही ह्या लोकांना किती काम केलं तर. जसं अग्नीमध्ये तूप टाकलं जावं, त्याला पुन्हा विजेचं साह्य प्राप्त झाल्यानंतर तो अग्नी इतका मोठा भडकतो, तो कमी आहे का जास्त आहे असं काही म्हणता येईल का? तसं एकदा की अंतःकरणामध्ये विषयाची इच्छा उत्पन्न झाली की ती कधी कधी प्रक्षुब्ध होते, खवळते, तैसे चाड खवळे. आणि मग दुःखरूप असणारे सगळे पदार्थ, वस्तू, विषय गोड वाटायला लागतात. दुःखासकट गोड होय. कितीही जरी दुःख स्वरूप असणाऱ्या वस्तू आहेत, पण त्या दुःखाच्या जाणीवेची संवेदना कमी होऊन दुःखासकट त्याला सगळ्या गोष्टी गोड वाटायला लागतात. आणि इंद्राची संपत्ती जरी मिळाली तरी त्याला ती कमीच वाटायला लागते. ही सांकड गमवू लागली. श्री म्हणजे इंद्राची संपत्ती जरी मिळाली तरी सांकड, त्याला संकट किंवा त्याला कमीच वाटायला लागते. त्याला आणखी याच्यापेक्षा जास्त हवं आहे असे वाटते. त्याची रजगुणात्मक असणाऱ्या वृत्तीच्या व्यक्तीच्या ठिकाणी तृष्णा एवढी वाढलेली असते की सगळ्यात मोठा असणारा सुवर्ण मेरू पर्वत जरी प्राप्त झाला तरी त्याला असं वाटतं की आणखी काहीतरी थोडेसे परिश्रम करून याच्यापेक्षा मोठी वस्तू आपण मिळवावी का, अशा प्रयत्न माझ्या असतो. तरी म्हणे एखादी दारुण ओळगो, याच्यापेक्षा भयंकर प्रयत्न करून आपण मोठी वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करूया असं वाटायला लागतं. आणि अशी माणसं जीवनात अगदी छोट्या छोट्या वस्तू जरी प्राप्त झाल्या तरी त्या छोट्या वस्तूसाठी आपलं जीवन समाप्त करावं अशी यांची इच्छा असते. जीविताची कुरोंडी कवडी लागी ओवाळू. एखाद्या व्यवसायामध्ये अगदी क्षुल्लक म्हणजे कवडी जरी मिळाली तरी त्यावरून आपलं जीवन ओवाळून टाकावं असं त्यांना वाटतं. म्हणजे त्यांना खूप मोठी वस्तू मिळाली पाहिजे आनंदासाठी असं नाही. तर ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, तृणाचीही जोडी कृतकृत्यता मानी. असे माणसं अगदी क्षुल्लक वाळलेल्या गवताची काडी जरी त्यांना मिळाली, म्हणजे 100 लोक गवताच्या काडीसाठी प्रयत्न करतात आणि त्यांना ती गवताची काडी मिळाली की स्वतःला कृतकृत्य म्हणत असतात. आणि फुकटची वस्तू मिळाली की त्यांना अतिशय आनंद होतो. बघा मला मिळाली की नाही, मला मिळाली नाही, कारण अभिलाषा एवढी असते ना ती. आणि म्हणून तृणाची जोडी कृतकृत्यता मानी. त्याच्याजवळ संपत्ती नसते असं नाही. रजोगुणी माणसांच्या जवळ खूप संपत्ती असते, पण खर्च करायची वेळ आली की त्यांना नको वाटतं. आजी असते वेची जेल. आता जर माझ्याजवळ काही संपत्ती आहे, याचा मी खर्च केला, याचा वेच केला, तर पाहे पा काय किजेल. इथे पाय म्हणजे उद्या.
मग उद्या काय करायचं? आजच जर ही संपत्ती जर असलेली संपत्ती जर खर्च केली तर उद्या काय करायचं? मग अशा काळजीने ऐसे पांगी वडील व्यवसाय मांडी. ते वडील शब्दाचा अर्थ आहे मोठा. वडील व्यवसाय मांडी म्हणजे मोठमोठे उद्योगधंदे, मोठमोठे व्यवसाय तो अशा पद्धतीने आरंभ करतो. एवढी संपत्ती असताना सुद्धा आपण याच्यातला काही खर्च केला तर मग उद्या आपलं काय होईल? म्हणून ह्याच भूमिकेतून तो मोठमोठ्या व्यवसायांची निर्मिती करतो. म्हणजे व्यवसायामध्ये असणारे माणसांचा स्वभाव हा रजगुणात्मक असावा. लोकांमध्ये तर त्याला सगळ्या वस्तूंची अभिलाषा असतेच, पण स्वर्गामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय खायला भेटेल? म्हणे स्वर्गा हन जावे, 168 क्रमांकाची म्हणे स्वर्गा हन जावे तरी काय तेथे खावे, या लागे धावे याग करू. आपल्यापैकी कोणत्या तरी एखाद्या महानुभाव पुरुषाचं मोबाईल चालू आहे, म्हणजे ऑडिओ चालू आहे, तो बंद केला तर छान होईल. म्हणे निघोट म्हणे स्वर्गा हन जावे. ऑडिओ वीडियो बंद कर. ऑडिओ और वीडियो बंद कर. तुम्ही सब खुशी म्हणे स्वर्गा हन जावे. रजगुणात्मक माणसाच्या अंतःकरणामध्ये धनाची अभिलाषा प्रचंड असते, स्वार्थ असतो. सतत काही ना काहीतरी उद्योगधंदा, काही ना काहीतरी कृतिमय जीवन असतं. मग त्यांना इहलोकातील समृद्धीसाठी ते प्रयत्न करत असतील तर ते आहेच, पण त्यांना असं वाटतं की इथं राहत असताना आपण मृत्यूनंतर आपण स्वर्गात जाणार आहोत. मग कदाचित म्हणे स्वर्गा हन जावे, कदाचित आपल्याला स्वर्गाला जावं लागलं, आपण जाऊ पण तिथे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला खाण्यापिण्याची, राहण्याची सगळी व्यवस्था असायला पाहिजे. इहलोकातील जसे रूल्स आहेत, नेम आहेत, तसं स्वर्गातील देखील काही नेम आहेत. काय आहे नेम? कर्मानुगो गच्छति जीव एकाहा. इहलोकामध्ये आपण वैदिक सनातन संस्कृतीच्या नियमाप्रमाणे आणि पूर्वमीमांसेच्या नियमाप्रमाणे आपण जे काही शास्त्रानुसार कर्म करू, त्यातून जे काही अदृश्य नाम पुण्य निर्माण होईल, ते पुण्य त्या जीवाच्या बरोबर जात असतं. कर्मानुगो गच्छति जीव एकाहा. कर्म त्याच्याबरोबर जात. मग कर्म जर त्याच्याबरोबर जात असेल तर मग आपल्याला स्वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा उत्तम प्रकारचे भोग ऐश्वर्य प्राप्त व्हावं, याकरता ह्या लागी याग करू धारे. ह्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे याग आणि यज्ञ करण्याकरता त्याची धावपळ सुरू होते. आणि शब्द वापरला आहे याग करू धावे. याग करण्यासाठी, यज्ञ करण्यासाठी धावाधाव सुरू असते. कशासाठी? इथं केलेले कर्माने मी समृद्ध आहे, पण तिथे मात्र हाय सगळी संपत्ती घेऊन जाता येत नाही. पण इथे केलेल्या कर्माच्या द्वारे प्राप्त होणारा अदृश्य मात्र त्या ठिकाणी पुण्याला कारणीभूत होत असल्यामुळे तो याग करू धावे. या लागी याग करू धावे. यज्ञ करण्यासाठी तो धावाधाव करतो. बर, यज्ञ करून कशासाठी यज्ञ करतो? तरी स्वर्गाला जाऊन तेथे खावे. ते काय खायचं आपण? म्हणजे इथल्या पुण्यावरच तिथे सगळा खाणपिण अवलंबून असतं. म्हणून जर स्वर्गाला जायचं असेल तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे तो कर्म करतो आहे. आणि मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्रत करतो. त्या व्रतांचे नाव आहे
इष्ट आणि पूर्त अशा दोन प्रकारचे. व्रतासाठी व्रते आचरे इष्टापुरते काम्या वाचोनी हाते शिवणे नाही. या माणसांच्या स्वभावाचं वर्णन चाललेलं आहे. एक व्रत केलं तर थांबत नाही, त्या व्रतानंतर दुसरं व्रत, दुसऱ्या व्रतानंतर तिसरं व्रत, तिसऱ्यानंतर चौथं व्रत. म्हणून माऊलीने सांगितलं व्रतासाठी व्रते. एखादं व्रत केलं की त्या व्रतासाठी दुसरं व्रत, तिसरं व्रत, असं एका व्रतानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, अशा प्रकारचे तो वेगवेगळ्या प्रकारचे तो कर्म करतो, यज्ञ करतो. व्रत याग यज्ञ करतो. मग कोणकोणते करतो तो यज्ञ? तो इष्ट कर्म करतो आणि तो पूर्त कर्म करतो. इष्ट म्हणजे यज्ञ करतो आणि पूर्त म्हणजे जगामध्ये आपली नावलौकिक होईल, संपत्ती नावलौकिक कीर्ती प्राप्त होईल, ह्याकरता जे सामाजिक कार्य आहे त्याला पूर्त कर्म म्हणतात. वेदाने सांगितलेल्या कर्माला इष्ट कर्म आणि समाजोपयोगी कर्माला पूर्त कर्म म्हणतात. त्या पूर्त कर्मामध्ये काय येतं बरं, की जर रस्त्याने जायचं असेल, लांबचा प्रवास असेल तर पाण्यासाठी विहीर खोदणं, शेतीसाठी पाणी एकत्रित संच होण्यासाठी मोठे मोठे तळे बांधणं, सगळ्या प्रकारची झाडं एकत्रित येऊन एक प्रकारचं छान मनाला आल्हादक वाटेल यासाठी असे मोठमोठे गार्डन, बाग तयार करणे, तीर्थयात्रेला निघालेल्या प्रवाशांना मुक्कामाच्या व्यवस्थेच्या संबंधानं धर्मशाळा बांधणे किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या नद्यांचं स्नान करण्यासाठी जेव्हा लोक जातात तेव्हा पाय घसरतात म्हणून त्या ठिकाणी मोठमोठे घाट बांधणं, त्या सगळ्याला पूर्त कर्म असं म्हणतात. आणि म्हणून तो व्रतासाठी व्रते आचरी इष्टापुरते हे सगळं करतो. पण ते सगळं कर्म करत असताना त्या कर्माच्या पाठीमागे कामना असते, इच्छा असते. आपल्या इच्छाने आपल्याला चांगलं फळ भेटत असेल तेवढंच कर्म करायचं. त्याच्या अतिरिक्त दुसरं कोणतंही कर्माला हात सुद्धा लावायचा नाही. काम्या वाचोनी हाते शिवणे नाही. काम्या वाचून म्हणजे काम्य कर्मा वाचून, हाते शिवणे नाही. कामे वाचून दुसऱ्या कोणत्याही कर्मामध्ये तो प्रवृत्त होत नाही, मला शिवत नाही. कर्माच्या बाबतीमध्ये सामान्य असा नेम नाही. ज्यांच्या अंतःकरणामध्ये खूप प्रचंड इच्छा आहे ते खूप निगुतीने कर्म करतात. त्यांच्या कर्मामध्ये एक प्रकारचे डिसिप्लिन, शिस्त असते, बिनचूकपणा असतो, उत्साह असतो, मोठ्या कौतुकाने आणि हिरिहिरीने ते काम करत असतात. प्रत्येक गोष्ट जिथेच्या तिथे, जशीच्या तशी, ज्याला जशी हवी तशी, ज्या प्रमाणात हवी त्या प्रमाणात सगळ्या वस्तूंचं मुबलक पद्धतीने निर्मिती करणं हा त्यांचा एक महत्वाचा भाग आहे. त्यांच्याकडनं ह्या गोष्टी घडतच असतात. म्हणजे अशा लोकांना कर्म करण्यामध्ये उत्साह असतो, पण त्या कर्माच्या मध्ये त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. आणि ज्यांच्यामध्ये कर्मच नाही असे लोक कर्म करतच नाही. काय आपल्याला काय भेटणार, मला काय भेटणार, त्यात माझा काय फायदा. म्हणून ज्यात फायदा नाही अशा कर्माला ते हातच लावत, म्हणजे ज्यांना उदासीन असतात. पण ज्यांना काय भेटत असेल तर खूप चांगल्या पद्धतीने कर्म. आता मुलीचं लग्न निघाल्यानंतर त्या बापाला असं वाटतं सगळ्या मोठं लग्न करावं, सगळ्यात चांगल्या वस्तू द्याव्यात,
मोठा उत्साहाने ते कर्म करतात, महिनाभर 2 महिने त्याची तयारी करतात. पण तिथे स्वार्थ असतो ना. पण एखादा सामाजिक संस्था असेल, लोकोपयोगी एखादा आश्रम असेल, तिथे मात्र कर्म करायचं म्हटलं किंवा त्या संबंधाने एखादा प्रोजेक्ट हाती घ्यायचा असला, घेता येईल, करू, मग एवढी काय घाई आहे, करता येईल ना नंतर, आताच केलं पाहिजे का? अशा विविध प्रकारच्या एक्सक्युजेस त्या दाखवल्या जातात. पण सकाम करणं मात्र आज करायचं, रात्रभर लोक जागतील, पण पहाटे पहाटे का होईना ते कर्म करतील. पण निष्काम कर्म असेल त्याला हात सुद्धा लावत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काम्या वाचून हाते शिवणे नाही. काम्य कर्म वाचून दुसऱ्या कोणत्याही कर्माला ते हाताने स्पर्श करत नाही. आणि ह्या काम्य कर्मासाठी सतत रात्रंदिवस कठोर परिश्रम करतात. त्याकरता त्यांना थकवा सुद्धा येत नाही. कारण मनात अभिलाषा असली की ते मन त्यांना विश्रांती करू देत नाही, ते झोपू देत नाही. कसा त्यांच्याकडनं कार्यभार होतो हे सांगण्यासाठी ज्ञानोबरायांनी ओव्या दिल्या आहेत. पै ग्रीष्मांतीचा वारा विसवो नेणे विरा, तैसा न म्हणे व्यापारा रात्रंदिवस. वाऱ्याचं उदाहरण दिलं आहे. वारा विसावो नेणे हे विरा. अर्जुना बाबा रे, वारा विसवो नेणे. वारा कधी विसावा घेत नाही, विश्रांती घेत नाही, सारखं वाहत असतो. कोणता वारा सारखा वाहत असतो? ग्रीष्मांतीचा वारा. ग्रीष्म ऋतूच्या अंती निर्माण होणारा जो वारा आहे तो एकदम असे सोसाट्याचे वारे यायला लागतात. ग्रीष्म ऋतूच्या शेवटी म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला, उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जो वारा येतो तो ग्रीष्म ऋतूंचा जो वारा, अंतीचा ग्रीष्म ऋतूच्या शेवटचा वारा जो असतो तो ज्याप्रमाणे सारखा वावटळीच्या माध्यमातून पूर्वेकडनं पश्चिमेकडं, पश्चिमेकडून पूर्वेकडे, दक्षिणेकडनं उत्तरेकडे, उत्तरेकडे दक्षिणेकडे असा त्या वाऱ्याचा वेग चालू असतो, तो विसावा घेत नाही. तसा रजोगुण ज्यांच्या अंतःकरणामध्ये ठासून भरलेला आहे असे माणसं दिवसा तर काम करतातच करतात, दिवसा व्यापार आणि रात्री व्यापार न म्हणे. त्या दिवसा होत असलेल्या व्यवसायाच्या बद्दल आणि रात्रीच्या व्यवसायाच्या बद्दल तो नाही कधी म्हणतच नाही. रात्रंदिवस, दिवस आणि रात्र सारखं काम. कंपनीच्या भाषेमध्ये फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट सारख्या पद्धतीने तो जुंपलेला असतो. म्हणून रात्र दिवस व्यापारा न म्हणे. तो इष्टापुरतं कर्म करण्यासाठी रात्रंदिवस तो संलग्न असतो. त्याकरता थोडा सुद्धा तो विश्रांती घेत नाही. आणि असा जे विश्रांती घेत नाही, रात्रंदिवस काम करतात, त्यांचा स्वभाव हा चंचल असतो. चंचल असणाऱ्या गोष्टींची यादी आपण पाहत असतो. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत, मा मदो मरकटो मत्स्य मकारो दश चंचला. म अक्षरापासून निर्माण होणाऱ्या ह्या 10 गोष्टींच्या ठिकाणी चंचलता ही असते. त्यामध्ये सगळ्यांची सुरुवाती म पासून होते. म्हणून मकारो दश चंचला, हा 10 मकार अतिशय चंचल आहे. आणि त्या 10 मकाराच्या ठिकाणी पहिला आहे मनहा. मनो मधुकर भुंगा, मेघ ढग,
मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत. मरुत म्हणजे वारा, तो सुद्धा स्थिर नसतो. मरकट ते सुद्धा स्थिर नसतं. मत्स्य ते सुद्धा स्थिर नसतं. अतिशय चंचल आहे. आणि ललना ती सुद्धा स्थिर नसते. मग आता हा किती चंचल असतो हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या आपल्याला दिल्या आहेत. पहा, काय चंचल मासा, कामिनी कटाक्ष जैसा, लव लाहो तैसा विजूही नाही. 3 उदाहरण दिले एका ठिकाणी. काय चंचल मासा, पाण्यामध्ये पोहणारा मासा हा अतिशय चंचल असतो, चपळ असतो, गतिमान असतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रजोगुण ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट झालेला आहे त्यांचा जर विचार केला तर काय चंचल मासा, यांच्या पुढे काय मासा चंचल आहे हो. म्हणजे माशापेक्षाही हे चंचल असतात. ऍक्शन ओरिएंटेड पर्सनॅलिटी असं म्हणूया आपण. व्यवसायामध्ये काम करणारे मंडळींचा स्वभाव असा असतो. पॉलिटिशियनचा स्वभाव, लोकांचा स्वभाव असा असतो. आणि कधी कधी ज्याला वर्कशॉप जेव्हा घेतले जातात तेव्हा ह्या स्वभावानुसार त्या व्यक्तींचा चित्रणाचा एकत्रीकरण केले जातात की ह्या स्वभावाचा मनुष्य आहे, पण त्याच्याकडनं काय काम होईल. काही दिवसापूर्वी मला मॅडम म्हणाल्या की काही प्राण्यांचे स्वभाव असतात, जसं की वटवाघूळ आहे, त्याप्रमाणे काहींचे स्वभाव असतात. काहींची ती खडी माऊ असते, ती खडी ते तो चंचल असणारा तो प्राणी तिच्याप्रमाणे असतात. काहींचा सावधानतेने विचार असतो. म्हणजे जसजसे प्राणी असतात त्याप्रमाणे व्यवहारामध्ये कार्य करताना एखाद्या संस्थेमध्ये एखादं सगळे मिळून कार्य करत असेल तर प्रत्येकाचा स्वभाव कशा ओळखायचा. मग याचा स्वभाव असा असेल तर तो त्याप्रमाणे काम करेल, हा त्याप्रमाणे काम करेल. कोणाचा आक्रमक स्वभाव असेल तसं हा चंचल मासा यांच्या पुढे काय आहे, म्हणजे हा माशापेक्षाही चंचल असतो. दुसरं, कामिनी कटाक्ष जैसा, जिच्या अंतःकरणामध्ये विविध प्रकारच्या कामना आणि इच्छा आहे, अशा स्त्रीचे नेत्र कटाक्ष सुद्धा अतिशय चंचल असतात. म्हणजे सारखे गरगर गरगर असे तिचे त्या आतल्या जे डोळ्यामध्ये जो भाग आहे तो सारखा भोया अशा फिरत असतात. आणि समजावं की ही कशी आहे, जैसा कामिनी कटाक्ष, कामिनीच्या मध्ये असणाऱ्या डोळ्यांचा कटाक्ष एका ठिकाणी बोलत असताना अनेक 2-4 ठिकाणी तिचं पाहून निरीक्षण होत जात. म्हणजे ही चंचल आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय कामिनी कटाक्ष जैसा. अहो, कामिनीच्या ठिकाणी डोळ्यांचा जो नेत्र कटाक्ष आहे त्याची चंचलता, त्याच्या पुढे काय, म्हणजे हा तिच्यापेक्षाही चंचल आहे. एवढंच नाही म्हटले, लवलाहो विजूही तैसा नाही. आकाशामध्ये असणारी वीज एकदम चमकते, त्यामध्ये चपलता जास्त असते, लगेच नाहीसे होते. पण त्या विजेच्या ठिकाणी असणारी चपलता सुद्धा याच्या पुढे काय आहे. आकाशामध्ये असणाऱ्या विजेपेक्षाही हा चंचल, कामिनीच्या नेत्र कटाक्षाच्या पेक्षाही हा चंचल, किंवा पाण्यामध्ये असणाऱ्या माशापेक्षाही हा चंचल. अतिशय हा अजगुणी असतो. म्हणजे हा झोपला तरी 100 वेळा कुश बदलतो, अशी याची स्थिती आहे. काही मुलांच्या हातात पेन दिला की ते पहिल्यांदा त्याचं हे असतं टोपण, ते तोडतात सारखं, काही ना काही नाही. काही गाडींच्या समोर जरी रिकाम्या उभ्या गाड्या असल्या तरी त्याचं ते बटन तरी हलवणार ते.
किंवा त्याचा आरसा तरी इकडे करणार, नाहीतर ते काहीतरी आपल्याजवळ असणाऱ्या चाबीने त्या गाडीला काहीतरी ओरखडे वडणार. सारखं यांच्या क्रिया आहे. ते तुले निगा वेगे स्वर्ग संसार पांगे, आगी माझी रेगे कर्माची या क्रियांची या. सगळ्या व्यावसायिक लोकांच्या ठिकाणी रजगुण हा असतोच, म्हणून तर तो व्यवसाय करतात. असो, जसं चंचल मासा कटाक्ष आणि वीज ही चंचल असते, तेतुलेने गा वेगे, तशा प्रकारचा वेगमान, गती, चंचलता यांच्यामध्ये असते. आणि मग दोन गोष्टींच्या विषयी ते प्रयत्न करतात. स्वर्ग संसारा पांगे, स्वर्ग म्हणजे परलोक आणि इहलोक यांच्यामध्ये कर्माच्या द्वारे ते पूर्णपणे आसक्त झालेले असतात. आणि म्हणून क्रियांच्या आगी माझी रेगे, त्या क्रियारूपी अग्नीमध्ये हे सतत प्रवेश करत असतात. क्रियेला ह्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी अग्नीचं रूप दिलेलं आहे. म्हणून क्रियेच्या आगी माझी रेगे, कर्माच्या अग्नीमध्ये प्रवेश केल्यानंतर हा जळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कर्म आवश्यक आहे, आणि जोपर्यंत प्रकृतीची आसक्ती आहे तोपर्यंत कर्म घडतच राहणार. संग जो प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा, ऐसी आई करू म्हणती तयाचा अग्रहची गुणे, याचाही विचार आपण पाहिला आहे. म्हणून इहलोकाविषयी आणि परलोकाच्या विषयी कर्मरूपी अग्नीमध्ये हा तेवढ्या वेगाने प्रविष्ट होत असतो आणि तो कार्यरत होतो. ऐसा देही देहा वेगळा, ले तृष्णेची या साखळा, खटाटोप वाहे गळा व्यापाराच्या. ऐसा देही म्हणजे हा स्वतः, याचं स्वरूप हा जीवात्मा आहे. देहा वेगळा आहे, हा देहामध्ये राहणारा हा आत्मा देहापेक्षा वेगळा आहे, आणि तो आत्मा मी आहे असं असून सुद्धा काय करतो, तृष्णेच्या साखळाले. परंतु त्या देहामध्ये रजगुणाचा प्रभाव झाला की हा जीवात्मा त्या देहाच्या विषयी वेगवेगळ्या अपेक्षा निर्माण होतात, आणि या तृष्णेच्या बेडीमध्ये तो, त्याचे पाय अडकले जातात. तृष्णेच्या साखळा, तृष्णेच्या त्या साखळीमध्ये, त्याच्या बेडीमध्ये तो अडकला जातो. आणि मग व्यापाराचा वाहे गळा, खटाटोप वाहे गळा व्यापाराचा, व्यापाराचा खटाटोप गळा वाहे. आणि मग वेगळ्या प्रकारचे व्यापार करणं, त्याच्या संकल्पना, त्याचे थॉट्स, त्याचे विविध प्रकारचे प्लॅन, हे जणू त्यांनी आपल्या गळ्यामध्ये एक लाकूड बांधलेलं आहे. व्यापाराचा खटाटोप गळावा आहे. ग्रामीण भागामध्ये एखादं गाय किंवा बैल जर खूप पळत असेल आणि पण त्याला चारण्यासाठी सोडलेला असेल, त्याच्या गळ्यामध्ये एक लाकूड बांधलं जातं, त्याला लोढणे असं म्हणतात. सगळ्यांपैकी माहिती असेल लोढणं. आणि ते लोढणं गळ्यात त्या गायीच्या असेल तर ते त्या पायात पळालता येत नाही. तसं व्यापाराचा खटाटोप गळावा आहे. व्यापाराचा जो काही खटाटोप आहे, जो प्रयत्न आहे, या व्यापाच्या खटाटोपाचं लोढणं या रजगुणी माणसांच्या अंतःकरणावर बांधलेलं असतं. त्यामुळे सतत असं क्रियाशील असतं. अपेक्षा, सकारात्मकता, काम्यकर्म यांच्याद्वारे ते बांधले जातात. म्हणून रजगुणाचे दारुण देही देहासी बंधन, म्हणून रजगुणाचं दारुण असणारं हे देहामध्ये असणाऱ्या जीवात्म्याला हे बंधनामध्ये घालणारं आहे. म्हणून रजगुणाचे दारुण म्हणजे भयंकर. काय? बंधन. रजगुणाचे दारुण बंधन, रजगुणाचं असणारं भयंकर बंधन कोणाला आहे म्हटले? देही
देही म्हणजे हा देहामध्ये राहणारा हा जीवात्मा, परंतु देही असी, परंतु देहामध्ये राहिल्यामुळे देहाचा तादात्म्य निर्माण झालं आणि देहाच्या तादात्म्यामुळे देह मीच आहे असं म्हणायला लागला आणि मग तो देहाने कर्म करायला लागला. की अशा दारुण त्या कर्माच्या कर्तृत्वाच्या बेडीमध्ये तो अडकला जातो. हे सगळं वर्णन झालं रजगुणाचं. परिसाता विंदान तमाचे हे. आता या तमोगुणाचं जे काही विंदान कापट्य आहे, तो तमोगुण कसा कपटाने त्या जीवात्म्याला बंधामध्ये अडकवतो, त्याचा हा विचार आता 8व्या क्रमांकाच्या श्लोकापासून आणि 175 ओवीपासून सांगण्याला प्रारंभ होत आहे. आणि म्हणून हे रजगुण आपल्यामध्ये आहे का सत्वगुण आपल्यामध्ये आहे, हे आपणच आपल्या व्यवहारानुसार ओळखायचं. आणि मग जर रजगुण असेल तर त्या रजगुणाला तमोगुणाचं साह्य न देता त्या रजगुणाला सत्वगुणाचं साह्य जर मिळालं तर असे रजगुणी लोक सत्वगुणाच्या साह्यानं जे काही काम करतात धर्माचं काम असतं. पण असे रजगुणी माणसं जेव्हा तमोगुणाचं साह्य जर भेटलं तर ते विध्वंसक जगाचं